नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 20 फेब्रुवारी 2026. तर आपला हा पुढील हवामान अंदाज 30 मार्चपर्यंतचा आहे. म्हणजे जवळपास 40 दिवसाचा अंदाज आहे. या 40 पुढच्या म्हणजे 40 दिवसामध्ये म्हणजे जवळपास सव्वा महिन्याचा अंदाज. या सव्वा महिन्यामध्ये राज्यामध्ये काय परिस्थिती होणार आहे किंवा पाऊस कोणत्या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे किंवा पडण्याची शक्यता नाही, हा आपला अंदाज तुम्ही पाहू शकता व शेअर पण करू शकता. पूर्णतः पहा व्हिडिओ अंदाज हा. तर एकंदरच तुम्हाला मी मागचं थोड्याफार प्रमाणामध्ये सांगतो. आपले शेतकरी म्हणत असतात की मागचं का सांगतात, कारण माझे अंदाज तसे अचूक निघतात म्हणून मी मागचं सांगत असतो. मागं तुम्हाला मी 2.5-3 महिन्यापूर्वी अंदाज दिला होता शेतकरी म्हणून, तो म्हणजेच दिवाळीचा सर्वात मोठा पाऊस पडलेला होता का, त्याच्यानंतरचा. त्या दिवाळीच्या पावसामध्ये सुद्धा दिवाळीचा पाऊस हा सर्वात जास्त पाऊस मी सांगितलं होतं आणि तो पाऊस त्या अंदाजाप्रमाणे तो पाऊस पडलेला होता. व त्यानंतर म्हणजे त्याच दिवाळीचा पाऊस असतानाच मी सांगितलं की तिथून पुढे आता पाऊस ब्रेक घेणार, पाऊस येणार नाही. तुम्ही टरबूज, खरबूज हे आपले शेतकरी पीक घेत असतात. कपाशी उपटून तुम्ही लावू शकता, त्यांना काही अडचण नाही. त्यामध्ये नुकसानची पातळी ह्यावर्षी अत्यंत कमी असणार आहे. नुकसान पातळी यावर्षी कमी असणार. काय होतं की टरबूज आणि टरबुजाला जास्त पाऊस प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचं भीती टरबूज असतात आणि पिकांना सुद्धा दुसऱ्या अन्य पिकाला सुद्धा असते. पण यावर्षी नुकसान पातळी जी आहे ती कमी होणार आहे. म्हणजे पुढील 3 महिन्यापर्यंत ते अंदाज दिलेला होता, त्यापासून 3 महिन्यापर्यंत म्हणजेच तो 30 मार्चपर्यंत पाऊस अत्यंत कमी पडेल असा आपण अंदाज दिलेला होता. म्हणजे काही भागात पाऊस पडणार सुद्धा नाही असा आपण अंदाज दिलेला होता. आणि बघा तुम्ही, यावर्षीचा अवकाळी पाऊस म्हणजे दिवाळीपासूनचा पुढं अवकाळीचा पाऊस सरासरीपेक्षा अत्यंत कमी आलेला आहे. तुम्ही सुद्धा पाहू शकता. अनेक कुठेही पाहिजे तर सरासरीपेक्षा कमीच पाऊस आहे आपल्या राज्यामध्ये. फक्त 10 ते 15% पाऊस पडलेला आहे सरासरीचा. एकूण 15 ते 20% जवळपास 80% कमी. आणि विदर्भामध्ये तर जवळपास 100% पाऊस नाही आहे विदर्भामध्ये हा दिवाळीपासूनचा पुढचा. आणि तो आपला अंदाज अचूक निघाला. त्याच वेळेस अंदाज येत होते लालिना वर्ष आहे आणि पाऊस हा सतत पाऊस पडणार आहे, ह्यावर्षी सुद्धा खूप पाऊस परेशान करणार, अशा बातम्या सुरू होतात. पण त्याच वेळेस सांगितलं की पाऊस येणार नाही, तुम्ही टरबूज हे लावू शकता आणि कपाशीचं पीक उपटून तुम्ही करा. आणि कपाशीला यावर्षी कपाशी चांगली राहणार नाही, कारण कपाशीसाठी वातावरण चांगलं नाही, पोषक नाही कपाशीसाठी. कारण थंडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणार. थंडी ही 40 ते 50 वर्षाचा रेकॉर्ड तोडणार थंडी. आपण सुद्धा असा अंदाज दिलेला होता आणि तो थंडीनं सुद्धा रेकॉर्ड तोडला. त्यामुळे काय झालं, कपाशी यावर्षी खूप मोहा आणि चिकटा पडलेला होता. पहा, चिकटा पडलेला आहे कपाशीवर. आणि दुसरे पिकं जे आहेत ते चांगली आलेली आहेत. तर त्यामध्ये ज्वारीसुद्धा. आता पुढचा अंदाज तर एकंदरच पुढील 23-24 फेब्रुवारीला राज्यामध्ये काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. काही भागामध्ये शितोडे पडण्याची शक्यता आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे शितोडे पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पूर्व दक्षिण या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये, तर पश्चिम भागामध्ये पावसाचा काही धोका नाही आहे. त्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राज्यामध्ये राहणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे 26 तारखेपासून पुढे 27 तारखेपासून पुढे राज्यामध्ये पावसाचा कुठलाही अलर्ट किंवा धोका नाही आहे. तर परत अजून आता ढगाळ वातावरण केव्हा होणार बघा तुम्ही, अजून मार्चच्या 3 तारखेपासून 3 ते 7 मार्चच्या दरम्यान अजून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्या ढगाळ वातावरणातून राज्यामध्ये पावसाची शक्यता तशी नाही आहे त्या ढगाळ वातावरणातून. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी घाबरण्यासारखी चिंता करायची गरज नाही आहे. तर वातावरण मार्चमध्ये एकूण जर पाहिजे तर 15 मार्चपर्यंत देखील वातावरण क्लिअर राहणार आहे. त्यामुळे आणि तापमानामध्ये मात्र वाढ होत जाणार आहे. तापमानामध्ये वाढ होत राहणार आहे. दर 8 दिवसांनी 1 ते 1.5 अंश सेल्सिअसने तापमानामध्ये वाढ होत जाणार आहे. कारण हा शेवटी उन्हाळा सुरू होत आहे. आणि एका अंदाजाखाने सांगितलं होतं का बघा, फेब्रुवारीमध्ये खूप भयंकर तापमान वाढणार. फेब्रुवारीमध्ये कुठे भयंकर तापमान वाढत असतं का? असे काहीतरी अशी तुम्ही पाहता, तुम्ही शेतकरी तुम्ही पण पाच जा असे की भयंकर आणि भीषण असे बोलण्याचे शब्द नसतात या हवामानामध्ये. जे मे महिन्यामध्ये 47 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जात असतं. दरवर्षी जातं 46, 45, 46, 47पर्यंत काही ठिकाणी जातं. आणि ज्यावेळेस 47 पुढेच्या जे रेकॉर्ड तोड 47च्या पुढे जर तापमान जर गेलं तर रेकॉर्ड तोड तापमान आपण असं म्हणतो किंवा भयंकर सुद्धा त्याला म्हणू शकतो की किंवा खूप मोठी तापमान वाढ झाली असती. पण फेब्रुवारीमध्ये भयंकर म्हणणं हे चुकीचं आहे. ही मला आपला 15 तारखेपर्यंतचा अंदाज होता. 15 मार्चपर्यंत आपण अंदाज दिलेला होता. 15 मार्चच्या पुढेही वातावरणामध्ये कुठलाही मोठा बदल होण्याची शक्यता आहे, पावसाची शक्यता नाही. परत अजून 20, 21, 22 तारखेला परत अजून वातावरणामध्ये थोडाफार 22 मार्चच्या बदल होण्याची शक्यता आहे. पण त्या वातावरणामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही आहे. तर एकंदरच 28 तारखेपर्यंत मार्चच्या पावसाची शक्यता नाही आहे. जास्त कडी कोपऱ्याला कुठंतरी एखाद्या भागामध्ये पावसाची शक्यता आम्ही नाकारू शकत नाही. पाऊस पडू शकतो कडी कोपऱ्याला कुठेतरी राज्याच्या भागामध्ये, कारण राज्याला तिन्ही भागाकडून
काही नाही कुठेतरी काही झालं तर त्याच्यामध्ये परिणाम होत असतो. म्हणजे इकडे कोकणामध्ये थोड्याफार अरबी समुद्राचा परिणाम होत असतो. बाष्प जर आले तर एखाद दोन जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो. तर WD मुळे नाशिक विभागामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा एखाद दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि विदर्भामध्ये सुद्धा. पण विदर्भामध्ये सुद्धा तशी पावसाची शक्यता नाही. 28 मार्चपर्यंत देखील 28 मार्चपासून पुढे मात्र पावसाची शक्यता आहे. आणि हा अंदाज मी तुम्हाला 28 मार्चपासूनचा अंदाज हा तुम्हाला मी आत्ता दिला असं वाटत असेल. आत्ताच हा अंदाज मीडियावर सोशल मीडियावर मी आता दिला, पण फेसबुकवर मी 28 मार्चचा अंदाज हा दीड दोन महिन्यापूर्वीच दिलेला आहे. कारण आमच्या भागामध्ये हे प्रसिद्ध एक यात्रा आहे. त्या यात्रेसंदर्भामध्ये मी तुम्हाला अंदाज दिलेला म्हणजे माझ्या फेसबुक प्रोफाईलवर दिलेला होता. 28 मार्चला पावसाची शक्यता नाही मराठवाड्याच्या काही भागामध्ये. फक्त 28 मार्चपासून पुढेच मात्र पावसाची शक्यता आहे. आपला अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर आपल्या यूट्यूबवर माऊली चिकणे हवामान अंदाज चॅनल असेल मित्रांनो, त्यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा यूट्यूबवर. आणि फेसबुकवर हवामान अंदाज ज्ञानेश्वर चिकणे या पेजला देखील फॉलो करण्यास विसरू नका. माझे अंदाज अचूक असतात. धन्यवाद.